बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, शिवसेनेचे 2 मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. गेले कित्येक महिन्यांपासून हे मॅटर प्रलंबित आहेत. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस आणि दुसरी केस शिवसेनेच्या 16 गद्दारांच्या अपात्रतेची केस. ही दोनही मॅटर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडलेले आहेत असंच म्हणता येईल. तारीख पे तारीखचा सिलसिला चालू होता. या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला मी एक साधासा प्रश्न केला शिवसैनिकांनो, की शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या केसपैकी किंवा या 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या केसपैकी तुमच्या मनाप्रमाणे किंवा तुमच्या मताप्रमाणे सर्वात महत्त्व जास्त असलेली केस नेमकी कोणती? माझ्या मते तुम्हा सर्वांकडनं आपसूक एकच उत्तर येईल की शिवसेनेच्या ह्या 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या केसच्या पेक्षाही सर्वात महत्त्व शिवसैनिक या शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या केसला देतो. कारण या 16 गद्दारांची आता अपात्रता एका अशा वळणावर येऊन ठेपली जिथे महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ संपतोय, अजून देखील तारखेचा पत्ता नाही. अजून देखील या सुप्रीम कोर्टाच्या तारखेचा पत्ता नाही. तारखा येतात, तारखा जातात. तुम्ही जवळपास गेल्या 8 महिन्यांचा ह्यांचा रेकॉर्ड पहा. गेल्या 8 महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाच्या तारखा फक्त तारखांवर तारखा पडत गेल्या, पण एकही केस तिथे लिस्टिंगला आली नाही आणि आलेली केस चर्चेला घेतलीच गेली नाही. 6वा, 7वा, 8वा नंबर शिवसेनेच्या केसचा. ज्या दिवशी चर्चेला केस यायची त्या दिवशी 8वा नंबर किंवा 7वा नंबर आणि पहिलीच केस म्हणजे जी पहिल्या नंबरवरची केस असायची. मग तुम्ही नीटचं प्रकरण असेल, तुम्ही पाहिलात मागे ते इन्कम टॅक्सचं वगैरे अनेक प्रकरणं, ही दिवस चालली. मग शिवसेनेची केस 2 महिने, 3 महिने, 4 महिने अशा प्रकारे पुढे तारीख मिळत गेली. तारखा काय फुकट आहेत, कितीही देत जा. मला तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं ते वाक्य वारंवार आता प्रत्येक सभेमध्ये मी ऐकतोय. शिवसेनेचे पक्षप्रमुख अगदी जीव तोडून सांगतात, आपल्या बाबतीत न्याय होणार, आपल्या बाबतीत न्याय होणार. 40-50 वर्ष जातील पण आपल्या बाबतीत न्याय जरूर होणार. 2 वर्ष तर गेलेलीच आहेत, पण आपल्या बाबतीत न्याय, या भारताची न्यायव्यवस्था आपल्या बाबतीत न्याय नक्की करणार. शिवसैनिकांनो, मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं की शिवसेनेच्या 16 गद्दारांच्या अपात्रतेची केस असेल किंवा नावाचिन्हाची केस असेल, यातली सगळ्यात महत्त्वाची केस तुम्हा सर्वांना नावाचिन्हाची केस वाटण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण शिवसेना हे नाव त्या गद्दारांकडे तुम्हा सर्वांना पाहवत नाही. शिवसेनेचं पवित्र धनुष्य त्या गद्दारांच्या हाताखाली तुम्हाला ते पाहवत नाही. त्या गद्दारांनी जे कमळीच्या पायाखाली ठेवले ते तुम्हा सर्वांना पाहवत नाही. तुम्ही आणि मी एक समान आहोत. तुमचे माझे विचार एक समान आहेत. आता शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात नेमकं काय घडलं होतं तुम्हा सर्वांना माहिती आहे. आज मी तुम्हाला हे सर्व सांगण्यामागचं कारण असं आहे की आज मला वाटतं उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी या केसचा निकाल होणार होता, पुढची सुनावणी होणार होती. नेमकं काय घडलं सर्व तुम्हाला सांगतो. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात काय झालं, माननीय सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एक स्टे घालण्यात आला की तुम्ही शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये. मला योग्य निर्णय वाटला होता तो. मला वाटतं जून 2022 ते फेब्रुवारी 2023 या मला वाटतं 6-7-8 महिन्यांच्या काळापर्यंत यांच्यावरती बंदी घालण्यात आली होती. फेब्रुवारी किंवा जानेवारी असेल, माझा थोडासा क्रमवार जर चुकला असेल तर. या 6-6 महिन्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घातली तोपर्यंत हे नाव आणि चिन्ह सेफ होतं. जसं सुप्रीम कोर्टाने त्यांचा स्टे उठवला, त्यांची बंदी उठवली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगण्यात आलं की तुमचा अधिकार आहे, तुम्ही तो घेऊ शकता. लागलीच सुनावणी. मला वाटतं 2 दिवसांची पण ह्यांची सुनावणी झाली नाही. यांनी ना ॲफिडेविट पाहिले, यांनी ना घटना पाहिली, यांनी ना संघटना पाहिली, यांनी ना विधिमंडळ पक्ष पाहिला, यांनी ना राजकीय पक्ष पाहिला. सारंच्या सारं शिंदे गटाला, शिंदे टोळीला देऊ केलं. ह्या शिंदे टोळीची ज्यांची लायकी ते मला का कुणास ठाऊक, पण ह्यांची लायकी कवडीची नाही, त्यांच्या हातामध्ये शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य सोपवलं. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना मान्य सुप्रीम कोर्टात गेली
आता हा निर्णय तर दुसरा, त्याच्या अगोदर 16 गद्दारांची अपात्रतेची केस त्याच्या अगोदरपासून असताना तुम्हाला माहिती आहे जून ते जवळपास महिने असेच निघत गेले. ना गद्दारांच्या अपात्रतेचं काही झालं, ना शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या केसचं काही झालं. गद्दारांची अपात्रता आता सप्टेंबर 3 तारखेला पुन्हा एकदा सुनावणीला आहे. पण मी तुम्हाला आजच सांगतो, ज्यावेळेस ही केस ज्या दिवशी ही केस दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा आजचा दिवस असेल 2 सप्टेंबर आणि उद्या 3 सप्टेंबर रोजी समजा ही केस सुनावणीला येणार असेल, तर दुसऱ्या दिवशीचा आजच निर्णय लागून जाईल की आता पुढची 15 दिवसानंतरची, 15 तरी मी कमीच सांगतोय, महिन्याभरानंतरची तारीख तुम्हाला मिळेल. ह्या तारखा घेऊन आम्ही ह्या तारखांचं काय लोणचं घालायचं? खरंच माननीय सुप्रीम कोर्टावरचा विश्वास देखील आता उडू लागलेला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम करोडो शिवसैनिकांची नजर ह्या केसवर होती. पण आता ह्या संबंध केसवर आता इंटरेस्ट तो कमी होऊ लागलेला आहे. बऱ्याचशा मीडियांनी हे देखील दाखवायचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे साहेबांनी, शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी आता ह्या केसेसकडनं कुठलीही अपेक्षाच सोडून दिलेली आहे. ज्या प्रकारे त्यांनी आता प्रत्येक सभेमध्ये हे बोलायला सुरुवात केली आहे की आम्हाला न्याय नक्की मिळणार, 5-10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 5-10-50 वर्षानंतर आपल्याला हा न्याय नक्की मिळणार. याचं एक तुम्हाला कारण सांगू. आता उद्या 14 ऑगस्ट रोजी ज्यावेळी शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका सुनावणीला येणार होती, आज 13 ऑगस्ट, आजच कळतंय की ही याचिका आता 17 सप्टेंबर रोजी सुनावणीला येणार. किती? 17 सप्टेंबर. 14 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर, जवळपास महिन्याभराचा काळ. आता तुम्ही मला सांगा शिवसैनिकांनो, जर प्रत्येक वेळी असा महिन्याचा अवधी जर असा वाढत गेला तर ह्या केसेसचा खरंच निकाल लागणार आहे? खरंच न्यायव्यवस्थेला आमचा साधासा प्रश्न आहे. न्यायव्यवस्थेला साधा प्रश्न आहे की तुम्हाला खरंच या केसेसचा निकाल द्यायचा आहे की तुम्ही या सरकारचेच एक भाग बनलेले आहात, या सरकारचे म्हणजे सरकारचे तुम्ही पाईक बनलेले आहात. तुम्ही वचनबद्ध भारताच्या संविधानाशी नाही आहात, तुम्ही वचनबद्ध या देशाशी नाही आहात, असंच आता आम्हाला वाटू लागलं आहे. तारखा मिळाव्यात, कधी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस समजू शकतो. तारखा महिना, 2-2 महिने, 3-3 महिन्याच्या जर तारखा मिळत असतील तर याला तारखा नाही मिळत, याला म्हणतात पळवाटा, याला म्हणतात वेळकाढूपणा. आणि हा वेळकाढूपणा भारताची न्यायव्यवस्था शिवसेनेच्या केसच्या बाबतीत अगदी चांगल्या प्रकारे करते. जून 2022 ते जून 2023 ते जून 2024, आता हा ऑगस्ट, म्हणजे जवळपास 2 वर्ष 2 महिने झाले महाराष्ट्रात अनधिकृत सरकार अगदी मस्तपैकी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करते. अनधिकृत सरकार ज्यांच्यावर ऑब्जेक्शन्स आहेत, पण सुप्रीम कोर्ट न्याय द्यायला तयार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी आपली काशी करून ठेवली, त्या राज्यपालांनी आपली काशी करून ठेवली, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपली काशी करून ठेवली. मला सांगा, या देशातली लोकशाही जर जगवायची असेल, या देशातली लोकशाही टिकवायची असेल, तर ह्या अशा केसेसचे ज्याचा थेट भारताच्या लोकशाहीच्या यशाशी संबंध आहे, या अशा केस किंवा भारताची लोकशाही कशा प्रकारे गलितगात्र होणार आहे, या अशाशी त्याचा संबंध असेल, त्या केसेसला इतकी दिरंगाई परवडणारी आहे का? मला अनेक जण मेसेज पाठवतात, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अगदी योग्य सांगतात. जर वेळेत न्याय झाला नसेल तर ते न्यायाला न्याय म्हणता येणार नाही, तो अन्यायच. आज 14 ऑगस्टसाठी आमचे डोळे कायम त्या बातमीकडे राहत होते किंवा सुप्रीम कोर्टाकडे होते, आसुसले होते. आमची नजर आसुसली होती की कधी तो निकाल लागतो. आणि 14 ऑगस्टची तारीख थेट 17 सप्टेंबर येते. याला काय म्हणावं शिवसैनिकांना, तुम्ही सांगावं. भारताची न्यायव्यवस्था आज खरं तर तसं ना लाकडी चौकट, त्या चौकटीत उभी आहे. आणि तिचा भारताच्या जनतेच्या नजरेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विशेषतः शिवसैनिकांच्या नजरेमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या नजरेमध्ये त्याचा न्याय लागणार आहे. इथे शिवसेना न्यायालयाच्या त्या उंबरठ्यावर उभी नाही आहे, इथे भारताची न्यायव्यवस्था त्या न्यायाच्या उंबरठ्यावर उभी आहे. या भारताच्या जनतेच्या नजरेत न्यायव्यवस्थेची किंमत काय असावी, आता हे न्यायव्यवस्थेलाच ठरवायचं आहे. जर अशाच प्रकारचे तारीख पे तारीख होत राहिले तर भविष्यामध्ये या देशाची लोकशाही नागवलीच समजा. दिवस रात्र या देशाच्या लोकशाहीवर विनयभंग चालू आहेत. मी विनयभंग म्हणालो, मला वेगळा शब्द वापरायचा होता.
दिवस रात्र विनयभंग चालू आहे या देशाच्या लोकशाहीचा. आणि ही देशाची लोकशाही तुमच्या माझ्या डोळ्यात देखत आणि विशेषतः न्यायव्यवस्थांच्या डोळ्यात देखत अशी लुटली जाते, तिची आबरू लुटली जाते, तिला नागवं केलं जातं या देशाच्या लोकशाहीला. तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही, कारण या कोर्टांच्या तारखा चालू आहेत. आज ही बेकायदेशीर सरकारं त्यांचा बेकायदेशीर कार्यकाळ पूर्ण करतायत आणि त्याच्यानंतर परत निवडणुकांसाठी हे सगळे पात्र ठरणार. खरं तर जे अपात्र व्हायला हवे ते सारेचे सारे पात्र ठरणार. म्हणजे ज्यांना जवळपास 2 ते 2.5 वर्ष त्यांची आमदारकी टर्म व्हायला हवी होती, ते आज पात्र म्हणून फिरतायत, ते मंत्री बनवून फिरतायत शिवसैनिकांना. किंवा देशाच्या सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेने तुम्ही हा विचार करा. जर त्या परिशिष्ट 10चा जर अशा प्रकारे उपयोग केला गेला असेल किंवा त्याचं महत्त्वच, त्याची धारच जर तुम्ही संपवली असेल, तर देशात भविष्यामध्ये काय म्हणतात त्याला, तुमच्या मेजॉरिटीला, तुमच्या संख्याबळाला काहीच महत्त्व नाही. कुठलाही पक्ष कुणालाही विकत घेईल. जो आर्थिकमध्ये सबल आहे तो कुणालाही विकत घेणार. तुमच्याकडे संख्याबळ, बहुसंख्याने तुम्ही निवडून या काय किंवा एक आमदार घेऊन निवडून या काय फरक पडतो? पैसा फेक तमाशा देख, एक ना एक अशा अनेक गोष्टी आहेत. पण या देशाची न्यायव्यवस्था, मला आज असं वाटतंय, या देशाची न्यायव्यवस्था देखील ती अण्णाभाऊ साठेंच्या त्या कवितेसारखीच झाली आहे. या धनदांडग्यांच्या, या सगळ्यांच्या हाताखालची रखेल झाली आहे. या देशाची न्यायव्यवस्था या मद्याधुंद सरकारांच्या हाताखालची रखेल झालेली आहे. ही जर अशा तारखांवर तारखा मिळत गेल्या तर आता काय आम्ही 17 सप्टेंबरची वाट बघायची? मग 17 सप्टेंबर आलं की 17 ऑक्टोबरची तारीख मिळणार, 17 ऑक्टोबर आलं की 17 नोव्हेंबर मिळणार. आणि अशाच प्रकारे तुमच्या माझ्या दाढ्या पिकणार, तुमची माझी केसं पिकणार, तुमची माझी केसं गळून जाणार, हळूहळू आमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार, हळूहळू आमची नजर कमी होणार, हळूहळू आम्हाला दिसायचं बंद होणार आणि हळूहळू आम्ही ती केस विसरून आमची स्मृती भ्रंश होणार. कारण आम्ही 97, 98, 99, 100 वर्ष जर आयुष्य देवाने एवढं दिलं तर एवढ्या वर्षाचे होणार आणि आम्ही संपून जाणार. काहीच नाही होणार. या असल्या घाणेरड्या सरकारकडनं जो काही प्रेशर गेम तयार केला जातो आहे शिवसैनिकांना, तुम्हा सर्वांच्या समोर आहे. असो, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणखी एक गोष्ट सांगितली जी सगळ्यात महत्त्वाची आहे. ती पुण्याच्या सभेत तुम्हाला आठवत असेल, मशाल घरोघरी पोचवायची. या केसेसचं काय होईल नाही होईल 30-40 वर्षानंतर बघू, पण मशाल घरोघरी पोचवायची. आणि जो फटका आपल्याला मागच्या वेळेस पडला होता धनुष्याचा, की धनुष्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की हे धनुष्य शिवसेनेचं नाही राहिलेलं आहे आता सध्या. त्याच्यामुळे मशाल घरोघरी पोचल्यानंतर तो जो आपल्याला फटका पडतोय 20, 30, 25, 30 हजारांचा फटका पडतोय, तो फटका आपल्याला वाचवायला हवा. एवढंच तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. ही 17 सप्टेंबर झालेली तारीख जी 14 ऑगस्टची होती, 17 सप्टेंबरला ही 17 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी होत राहणार. शिवसैनिकांनो, आता मला स्वतःलाच या तारखांमध्ये इंटरेस्ट राहिला नाही. तुम्हा सर्वांना तर नाही राहिला, पण मला स्वतःला या तारखांमध्ये इंटरेस्ट राहिला नाही. असो, जे काही घडेल तुम्हा सर्वांसमोर घेऊन येत राहील. पण आता 14 ऑगस्टची 17 सप्टेंबर गेलेली आहे आणि जी 23 जुलैची तारीख होती ती 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरच्या आसपासची तारीख आहे. जे घडेल ते तुम्हा सर्वांसमोर घेऊन येत राहील. आज तुम्हाला माझा बॅकग्राऊंड थोडा वेगळा वाटत असेल, पण आज जरा बारामती आणि शिरूरच्या दौऱ्यावर आहे. शिवसैनिकांच्या भेटीगाठी आहेत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आहेत. सन्माननीय खासदार राजेंची विचारे साहेबांसोबत या दौऱ्यावर निघालेलो आहे. त्यामुळे प्रवासामध्ये अशा प्रकारे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत राहणं, त्यामुळे एक वेगळी ऊर्जा तयार होते आणि ऊर्जा मिळत राहते. त्यामुळे आज तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड वेगळा दिसेल. आज नियोजित स्थळी नाही आहे, आज दुसऱ्या कुठल्या तरी जागेवर आहे. जे कोणी बारामतीतून शिवसैनिक पाहत असतील किंवा शिरूरचे शिवसैनिक पाहत असतील त्यांनी संपर्क करा. 99 87 70 34 18 या संपर्कावर मला मेसेज टाका. आणि माझी नियोजित बैठक कुठे आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकेलच. मेसेज करा नक्की, आपण भेटूयात. जे कोणी बारामतीतून किंवा शिरूरमधून विशेषतः पाहत असतील त्यांना जर भेटायची इच्छा असेल तर नक्कीच त्यांनी मला तसा व्हॉट्सअपला मेसेज टाकावा. मी माझं स्थळ तुम्हाला सुचवेल. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या शिवसेनेची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.